80 रुपये किलो ही मच्छी. हे काय दादा, कुठली मच्छी आहे? शिंगाडा. अच्छा, शिंगाडा आहे. हे बघ, कसा किलो आहे दादा? 250 रुपये किलो. आणि ही डोमी कशी आहे? ही 200 रुपये किलो आहे. वाकट्या कशा आहेत? 400 रुपये किलो आहेत. पिठी वाकट्या आहेत. हे बघा, हे अशा वाकट्या घ्यायच्या असतील ना तर अशा पांढऱ्या शुभ्र वाकट्या घ्यायच्या. बागडे, खारलेले बागडे पण आहेत. कसे आहेत दादा बागडे? 200 रुपयाचे डझन. आणि हे 220 रुपये डझन ना? 220 रुपयाचे 12. आणि हे 200. सुकी मच्छी आहे, सोडे आहेत, फ्रेश सोडे दिसतात. दादा कसे किलो आहेत? 1400 रुपये किलो. 1400 रुपये किलो. कमी होतील का काही? 10-20 हो जाएगा. ते हे ना असे रेग्युलर शॉप असतात. हे बघा, आंबारी वगैरे बघा किती फ्रेश आहे. दादा कशी किलो आहे आंबारी? आंबाड कशी आहे? आंबारी 360 रुपये किलो आहे. 360 रुपये. आणि ही? श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर मी आज आलेली आहे शिवडीला मच्छीचं मार्केट एक्सप्लोर करणार आहोत. शिवडीला ना खूप सुके मच्छीचा मोठा मार्केट भरतो आणि हा मार्केट ना सकाळी 5ला भरतो. तो 9 वाजेपर्यंत असतो, 9 किंवा 10 वाजेपर्यंत असतो. तर आज आपण शिवडीचं मार्केट एक्सप्लोर करणार आहोत, बघणार आहोत तिथे कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी मिळते. सगळ्याच प्रकारची मच्छी मिळते. मी आधी इथे एकदा येऊन गेली होती. खूप स्वस्त मच्छी मिळते. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. शिवडीच्या मार्केटमध्ये ड्राय फिश मार्केटमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला सांगते. शिवडीचं स्टेशन आहे समोर. तर वेस्टला आपल्याला यायचं आहे. बघा, शिवडी स्टेशन आहे, तिथे वेस्टला यायचं आहे. हा असा पूर्ण मार्केट लागलेला असतो. हे बघा, सकाळी 6ला मार्केट लागतो, तो 10 वाजेपर्यंत मार्केट असतो. पूर्ण मार्केट लागलेला असतो. तर आपण प्रत्येकी एका स्टॉलवर जाऊन विचारूया प्राइस काय आहे. दादा वाकट्या कशा आहेत? वाकटी है, मोटी वाली है 250 रुपया, बारीक वाली है वो 200 रुपया, डोमा 160 रुपये किलो. तर डोमी आहे 160 रुपये किलो. छोटी वाकटी कशी दादा? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि मोठी? 250 रुपया. मोठी आहे 250 रुपये किलो. 270 में हो जाएगा. 270ला कर्दी आहे. फ्रेश आहे कर्दी. 270 रुपये सांगतायत दादा. जवळा कसं आहे? 140 रुपये. 140 रुपये किलो. बघा, जवळा आहे. बोंबील कसे आहेत? 400 रुपये किलो. बोंबील आहेत 400 रुपये किलो. चांगले आहेत बोंबील पण. इकडे पण आंबाड आहेत, तिथल्यापेक्षा ही थोडी मोठी आहे आंबाड. कशी आहे दादा? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे आंबाड. आणि हे बोंबील 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहेत बोंबील प्रत्येकाचं. आणि हे बारीक आहेत का त्याच्यापेक्षा? हे त्याच्यापेक्षा बारीक आहेत ना बोंबील? हे 450 रुपये किलो आहेत. हे 450 रुपये किलो. आणि हे 450. सेम रेट आहे ना दोघांचं पण? सेम रेट आहे. आणि हे एक त्याच्यापेक्षा बारीक आहेत ना? 220 रुपये. 220 रुपये. आणि हे खारे कसे आहेत? 300 रुपये किलो. आणि ते एकदम छोटे 600 रुपये किलो. आणि जवळा कसा आहे दादा? 200 रुपये किलो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा भाव आहे. आंबारी कशी आहे दादा? आंबार 300 रुपये. आणि बोंबील हे वाले 400 रुपये किलो. आणि हे एकदम बारीक बोंबील आहेत. हे कसे आहेत? कसे आहेत हे? 280 270 200 280 270 रुपये आहेत. दादा किती वाजता शॉप चालू होतात? हे बंद हो जाएगा. हे किती वाजता सकाळी चालू होतात? 6 बजे से 10 बजे तक. 6 वाजता चालू होतात ते 10 वाजेपर्यंत असतात. असे हे रस्त्यावर असतात. आणि ही जी शॉप आहेत ते असतात दिवसभर असतात. फक्त हे शॉप असतात ते आंबारी. ये 320 रुपये किलो है. 320 रुपये आहे. 320 रुपये किलो आहे. आता काय कमी होतील? 10-20 रुपये. 10-20 रुपये. फ्रेश आहे. आणि आंबारी बघू शकता तुम्ही. हे बघा, 320 रुपये किलो ना दादा? 320 रुपये किलो. इकडे वाकट्या आहेत. पिठी वाकट्या आहेत का या? कशा किलो आहेत दादा? 350 रुपये किलो. 350 रुपये किलो आहेत वाकट्या. पिठी वाकट्या आहेत. इकडे पण आंबारी आहे. कशी आहे दादा आंबारी? 300 रुपयेच किलो आहे. 200 ते 300 रुपये किलोच भाव आहे आंबारीचा. इकडे ही कशी आहे आंबारी? ही कशी आहे आंबारी? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. ही बघा, इकडे पण आहे आंबारी 300 रुपये किलोच आहे. बोंबील कसे आहेत? थोडेच राहिलेत बोंबील. गावठी बोंबील आहेत. गावठी बोंबील आहेत 600 रुपये किलो आहेत. हे बघा, 600 रुपये किलो आहेत.
आणि इकडे पण आंबारी आहे, बोंबील आहेत, बारीक बोंबील. कसे आहेत दादा बोंबील? 300 रुपये. 300 रुपये. आणि इकडे वाकट्या चांगल्या दिसतात जर. कसे आहेत दादा? 280 रुपये. 280 रुपये. दादा कसे किलो आहेत बोंबील? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. आणि जवळा बघा खूप फ्रेश आहे जवळा. दादा जवळा कसं किलो आहे? मला नाही जेवला 240. 240. आणि फ्रेश आहे ना एकदम दादा जवळा? हे बघा इकडे पण आहे ना असं पॅकिंग वगैरे केलेली आहे बोंबील. दादा हा कसा आहे जवळा? 320. आंबारी वगैरे आहे. सोडे पण आहेत का दादा? सोडे सोडे दाखव ना. हे कसे किलो आहे दादा? 600 रुपये किलो. आणि हे 800. आणि ते 1000. 1800 आणि 600. 600 रुपये किलो असे आहेत सगळे. प्रत्येकाची वेगवेगळी प्राईज आहे. ही दिवसभर लागलेली असतात, ही बंद नसतात. पण हे जे असे रस्त्यावर जे बसतात ना ते सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत असतात. हे बघा. कशी आहे आंबारी दादा? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे आंबारी. कमी होतील दादा? काय कमी होतील दादा असं सांगतो. आणि जवळा कसं आहे? हा बघा इथे पण 180 रुपये किलो. इथे पण फ्रेश जवळा आहे एकदम. 180 रुपये किलो. ही मच्छी हे काय दादा? कुठली मच्छी आहे? शिंगाडा. अच्छा शिंगाडा आहे. हे बघ कसा किलो आहे दादा? 250 रुपये किलो. आणि ही डोमी कशी आहे? ही 200 रुपये किलो आहे. वाकट्या कशा आहेत? 400 रुपये किलो आहेत. पिठी वाकट्या आहेत. हे बघा ते अशा वाकट्या घ्यायच्या असतील ना तर अशा पांढऱ्या शुभ्र वाकट्या घ्यायच्या. बागडे खारलेले बागडे पण आहेत. कसे आहेत दादा बागडे? 200 रुपयाचे डझन. आणि हे 220 रुपये डझन ना? 220 रुपयाचे 12. आणि हे 200 रुपयाचे 12. आणि ही कुठली मच्छी आहे दादा? वाम आहे. कशी किलो आहे दादा? 300 रुपये किलो. 250. 300 रुपये किलो. 250 रुपये. हे बघा पापलेट पण आहे. पापलेट कसे आहेत दादा? 300 रुपये किलो का? आणि हलवा कसा आहे? 350 रुपये किलो. बघा दादांकडे ना अशी सुकी मच्छी आहे. ही कोणती आहे? सुरमई पण आहे. कशी आहे सुरमई दादा? 400 रुपये किलो आहे सुरमई. आणि हा शिंगाडा आहे का? तोच आहे ना शिंगाडा तिथे बघितलं. आणि हे ना आपलं सोडे पण आहे दादा. कसे सोडे आहेत दादा स्टार्टिंग किलो? अच्छा कसे आहेत ते? 200 रुपयाचे अर्धा. आणि ते मोठेवाले? 350. बघा हे दादा ना स्टार्टिंगलाच आल्यानंतर हे दादांचं इथे शॉप आहे. दादा किती वाजता शॉप चालू होतं? 5 वाजता चालू होते ते 9 वाजेपर्यंत असतं. म्हणजे आता संपायला येईल. दादा बोंबील कसे आहेत? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो हे बोंबील. आणि ते दादा? 250 रुपये किलो आहेत. आणि जवळा कसं आहे? इथे पण बघा फ्रेश जवळा. हा 180. अच्छा 180 रुपये आहे. तर आंबारी कशी आहे? 300 वाला 280 280 300 वाला. आणि ही पण सेम रेट आहे? अच्छा तर सेम रेटच आहे. इकडे खारे आहेत. कसे आहेत खारे दादा? 300 रुपये किलो. आणि बोंबील कसे आहेत? 450 रुपये किलो. चांगले आहेत बोंबील. हो लेट झाला थोडा. खारलेले मासे ते ह्याला काय बोलतात? एकदम बारीक असते ह्याला मोदक. अच्छा मोदक मच्छी. अच्छा कसे किलो आहे दादा? 200 रुपये किलो. दादा आंबारी कशी आहे? आंबा 300 रुपये किलो. प्रत्येक ठिकाणी ना भाव वेगवेगळा आहे. बघू शकता तुम्ही. इकडे पण जवळा आहे. हा बघा हा थोडा मोठा वाटतोय मला आणि हा छोटा आहे. दादा कसा किलो आहे हा? 170. फ्रेश आहे ना दादा जवळा? एकदम फ्रेश आहे बघा. आजचाच आहे दादा सांगतो. फ्रेश आहे आणि जवळा. हे बघा. आणि हा दादा? सेम रेट आहे का? 150लाच आहे. अच्छा. आणि बोंबील कसे आहेत दादा? बोंबील कसे आहेत? 250 रुपये किलो. आणि हे बघा फ्रेश आहेत बोंबील. 500 रुपये किलो. हे बघा 500 रुपये किलो आहेत बोंबील. आणि ते दादा हे ना ह्याच्यापेक्षा मोठे आहेत. ते कसे आहेत? 500 रुपयेच आहेत का? सेम रेट आहे. 500 रुपयेच किलो आहेत बोंबील. मार्केट आहे ते दादा सांगतात की सकाळी अजून सकाळी जास्त भरलेला असतो असं. आता त्यांचं बंद व्हायची वेळ झालेली आहे मार्केट. इकडे पण जवळा ना छान दिसते. कसं आहे दादा जवळा? 140 रुपये किलो. 140 रुपये किलो. 120 रुपये. 120 रुपये किलो. हे बघा
सोडे पण आहेत हे बघा. सोडे कसे आहेत? 180 रुपये. सोडे कसे आहेत? सोडे कसे आहेत दादा? सोडा आएगा आपको 1400 रुपये किलो. 1400 रुपये का? चांगले आहेत सोडे, 1400 रुपये किलो आहेत. बारीक जवळा आहे. कसा आहे? ये बासमती बासमती जवळा कसा किलो आहे दादा? 300 रुपये की. 300 रुपये किलो. सेम रेट आहे दादा? नहीं नहीं, ये 150 रुपये की. अच्छा, हा 150, हा 150 रुपये आणि हा 300 रुपये. फ्रेश जवळा आहे ना दादा? फ्रेश जवळा आहे. नंबर जेवढा आहे गावठी 300 रुपये किलो जवळा आहे. आणि माकल्या पण आहेत सुकवलेल्या. कसे आहेत? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो माकल्या आहेत. मांदेली पण आहेत. कशी आहेत दादा मांदेली? मांदेली 150 रुपये किलो. मांदेली 150 रुपये किलो आहेत. बोंबील बघा, बोंबीलचे प्रकार बघा किती आहेत इथे. कसे आहेत दादा बोंबील? 550 रुपये किलो. आणि हे 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. आणि हे दादा? ये 500 रुपये किलो है. 500 रुपये किलो. प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे. 550, 600. आणि हे? आणि हे आणि हे 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. आणि आंबारी कशी आहे दादा? बारी 300 आहे, 250 आहे. 300, 250. बापरे, बघितलं किती मोठं मार्केट आहे. दादा कसे आहेत बोंबील? 400 रुपये किलो. आणि हा कुठे मच्छी आहे? कुठली आहे मच्छी? डोमीच आहे का? अच्छा, डोमी आहे बघा, डोमी आहे. 400 रुपये किलो ना दादा? 250 रुपये किलो डोमी आहे. इकडे खारे मासे आहेत. सोडे कसे आहेत दादा? सोडे कसे आहेत? 1100 रुपये सोडे आहेत. हे बघा, फ्रेश आहेत सोडे. वाकट्या कसे आहेत? 400 रुपये किलो है, ये भी 400 रुपये किलो. ह्या 400 रुपये किलो आणि हे पण 400 रुपये किलो. ह्या पण 400 किलो आणि ह्या पण 400 रुपयेच किलो आहे. जास्त पाहिजे असतील तर कमी होतील दादा सांगतायत. इकडे पण अंबारी आहेत. कशी दादा अंबारी? 300 रुपये आहे, 350 रुपये आहे. 300 रुपये आणि ही 350 रुपये. बोंबील कसे आहेत? 280 रुपये किलो आहे. 280 रुपये आहेत. इकडे खारा मासा पण आहे. कसं आहे दादा हा? अंडी 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो. दांडी हां 300 रुपये किलो आहे. बोंबील पण आहे तिकडे. कसे किलो आहेत दादा? 400 रुपये. 400 रुपये किलो. प्रत्येक ठिकाणी भाव वेगवेगळा आहे. मोठा मार्केट आहे. इकडे पण असा भरलाय मार्केट. ही ती आज जे आहेत ना ते आज रेग्युलर शॉप आहेत. ते रेग्युलर ओपन असतात आणि ही फक्त सकाळीच असतं. हा सकाळचाच मार्केट आहे. दादा कशी आहेत वाकट्या? 300 रुपये किलो. बघा 300 रुपये किलो आहेत. चांगले आहेत वाकट्या पण. अंबारी कशी आहे दादा? अंबारी 280. 280 रुपये किलो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भाव. आलात तर मार्केट पूर्ण फिरा, त्यानंतरच मच्छी खरेदी करा. कसे आहेत वाकट्या दादा किलो? 300 रुपये किलो है, 200 रुपये किलो. 300 रुपये किलो आणि 200 रुपये किलो आहेत. हे बघ इकडे पण सुकी मच्छी आहे. मोठी मच्छी आहे. कशी आहे दादा मच्छी किलो? 250 रुपये. कुठला मासा आहे हा? डोमा. डोमा 600 किती? 250 रुपये किलो. आणि हा? 350. ही सुरमई आहे का? सुरमई आहे ना? कशी किलो आहे दादा? 350 वाले 400. हा आहे. बागडा कसे आहे दादा? बांगडे आहे 220 रुपये. 220 रुपये डझन. 220 रुपये डझन आहे बघा. पूर्ण मार्केट भरलेलं आहे. आणि हे जे आत शॉप दिसतात ना ते रेग्युलर शॉप्स आहेत. कसे आहे दादा जवळा? जवळा 170. दादा तुमचं रेग्युलर ओपन असतं ना शॉप? डेली शॉप असतं ह्यांचं, ओपन असतं. आणि हे सकाळचा मार्केट असतो ना? हा सकाळचा मार्केट असतो ना? तर हा सकाळचा मार्केट. दादा बोंबील कसे आहेत? 360 रुपये किलो आहेत. आणि आंबारी कशी आहे? अंबाडी 270. 270 रुपये आहे बघा. आंबारी एकदम फ्रेश आहे आणि जवळा पण खूप फ्रेश आहे. दादा फ्रेश आहे ना जवळा? फ्रेश जवळा आहे. मस्त आहे एकदम. आणि मांदेली पण आहेत हे बघा. 150 रुपये किलो. 150 रुपये किलो आहेत. दादा सोडे पण आहेत तुमच्याकडे? सोडे पण आहे. कसे किलो आहेत दादा सोडे? 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो. हे बघा सोडे पण चांगले आहेत. 1200 रुपये किलो आहेत सोडे. हे बघा सोडे पण चांगले आहेत. मस्त आहे मच्छी. हे असं यांचं शॉप आहे. दिवसभर ओपन असतं ना दादा? डेली ओपन. ते हे ना असे रेग्युलर शॉप असतात. हे बघा आंबारी वगैरे बघा किती फ्रेश आहे. दादा कशी किलो आहे आंबारी? आंबाड कशी आहे?
हमारे 360 रुपये किलो है 360 रुपये आणि ही वो 300 रुपये किलो है 300 रुपये. मांदेली कशी आहे दादा? 200 रुपये आहे पण 150 रुपये होलसेल भाव है. अच्छा. आणि बोंबील? बोमिल वो चटनी वाला बोमिल है. हाँ हाँ चटनी का बोमिल 320 रुपये किलो आता 320 रुपये. आणि हा बोंबील कसा आहे? है. निर्री बोमिल गावठी जो बांबू पे सूखता है ये 400 रुपये किलो है. 400 रुपये किलो. आणि सोडे पण बरेच प्रकारचे दिसत आहेत दादा. पण हाँ हे सोडा एक नंबर क्वालिटी का गावठी विदाउट नमक सोडा है ना. अच्छा. हे कसे आहेत मग? हे 1600 रुपये किलो है. 1600 रुपये किलो. हे अच्छा विदाउट नमक है. अच्छा हे टाइगर सोडा 1400 रुपये किलो है. अच्छा हे सोडा 1200 रुपये किलो है. अच्छा ये 700 रुपये किलो है. नमक वाला है ये सब नमक वाला ही सोडा है. अच्छा. हाँ. आणि हे विदाउट नमकवाला आहे Without सोडा. नमकवाला आहे, तो अच्छा गावठी बोलतात. गावठी. अच्छे आणि इकडे जवळा पण एकदम फ्रेश दिसतोय मस्त. कसं आहे दादा जवळा? पण हे 250 रुपये किलो. 250 रुपये किलो आहे का? आणि हा बारीक जवळा 320 रुपये किलो है. 320 रुपये किलो. आणि हा दादा जवळा? दादा ह्या बोंबील कसे हे आहेत? बोमिल 4 से 50 रुपये किलो. 450 रुपये किलो. तर दादा असतो असं या शॉपमध्ये. दादा तुझं नाव सांगशील का? हाँ. मेरा नाम है अरबाज. मगर मुजाहिद दुकान नाम मशहूर है मुजाहिद खान. अच्छा. आणि दादा दिवसभर शॉप ओपन असतं ना तुमचं? क्या बोले आप? दिवसभर शॉप ओपन असतं ना तुमचं? दादाचं दिवसभर शॉप हर दिन ओपन मेरा shop असतं. open रहता है. हां. आणि रेट वगैरे पण चांगला आहे दादाकडे. थोडे कमी पण करतो दादा. गोला रहना है. तर तुम्ही पाहिलेच खूप सुकी मच्छी स्वस्त आहे या मार्केटमध्ये. 100 रुपये किलोपासून मच्छी चालू होते आणि सगळ्या प्रकारची सुकी मच्छी तुम्हाला या मार्केटमध्ये मिळून जाते. हा ना सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत मार्केट असतो. आणि शिवडी स्टेशनला उतरलात ना तर वेस्टला यायचं आणि वेस्टला जवळच लगेच मार्केट लागतो. आणि कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ माझी नक्की तुमच्या कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.